तरकारीची विक्रमी आवक. कांद्याप्रमाणेच भाजीपाल्यालाही हमीभाव द्या. खेडमधील शेतकऱ्यांची आर्तसाद. राजगुरुनगर. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या पालेभाज्या आणि फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र बाजारात मालाची उपलब्धता वाढल्यानं दरात मोठी घसरण झाली असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणं कठीण झाले. या पार्श्वभूमीवर जसा कांद्याला हमीभाव दिला जातो तसाच तो सर्व प्रकारच्या तरकारीलाही मिळावा अशी आक्रमक मागणी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. बाजारपेठेत मालाचा ढीग, पण पदरात काय? गेल्या काही दिवसांपासून हवामान पोषक असल्यानं कोबी, फ्लावर, टोमॅटो, वांगी आणि पालेभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले. खेड बाजार समितीत पहाटेपासूनच गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. आवक वाढल्यानं व्यापाऱ्यांकडून मिळणारे दर मात्र कमालीचे घसरलेत. अनेक शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की बाजारपेठेपर्यंत माल आणण्याचा वाहतूक खर्च आणि मजुरी ही भाजी विकून मिळणाऱ्या पैशांपेक्षा जास्त होते. आणि लागणे माझी 1 एकर लागला असून उत्पन्न वाढी उत्पन्न व्हायला पाहिजे. या टाका हवामानामुळे आणि त्याच्यामुळे बाजारभावामुळे जरा थोडे उत्पन्न होईल असं वाटत नाही. जेवढा ते उत्पन्न पाहिजे तेवढं होणार नाही असं वाटतंय. अपेक्षा होती 3 लाख रुपये होण्याची, पण 3 लाख रुपये होणार नाही. म्हणून उत्पन्न आणि खर्च होत होता समाधान राहणार नाही असं वाटतं. जो खर्च जो झालेला आहे तो आता तो खर्च आणि तुमच्या जे काय औषध पाण्याला खर्च झाला याची एक मिळकत तुम्ही कशी घालणार? याची मिळकत आम्ही बेदरी वगैरे करणार आहे प्लॉट संपल्यानंतर. पण ही एक कॅरी बॅग 35 किलोची काढण्यासाठी लेबर मजूर लोकांना 70 रुपये द्यावं लागतात ना. 70 रुपये द्यावं लागतात. एक जर कॅरी बॅग जर काढली तर 70 रुपये नोंदणी जाती. त्याच्या पाठीमागे औषध खर्च, त्याच्या पाठीमागे शेतीतील मजुरांची मजुरी, नंतर वाहतूक, हा सगळं खर्चाचा मेळ काढला तर शेतकऱ्याला काही शिल्लक राहत नाही. म्हणजे एवढं करूनही शेतकऱ्यांच्या हाती काय नाही. आणि वातावरण खराब असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काही राहत नाही. तुम्हाला यावरती सरकारला काय तुम्हाला सांगायचं आहे का? सरकारला माझी एवढीच विनंती आहे, ज्याप्रमाणे शेतीमालामध्ये उसाला जो हमीभाव दिलेला आहे त्याचप्रमाणे ह्या सर्व याला हमीभाव मिळावा. तरकारी मालाला पण हमीभाव मिळला पाहिजे अशी अपेक्षा आहे. कांदे 8 रुपये 10 रुपये किलो आहे. खर्च एकरी खर्च 35-40 हजार रुपये खर्च आहे. शेतकऱ्याचं नियोजन खूप कोलमडते ना. ज्याचं सगळं शेतीवरती अवलंबून आहे त्याचं खूप अवघड गणित आहे. ज्याचा सर्व्हिसला कोणी नाहीये, फक्त शेतीवरती अवलंबून आहे, मग त्याचं वेळ खर्च चालणं खूप मुश्किल होतंय ना. त्यामुळे सरकारने ना कांद्याला सुद्धा हमीभाव द्यावा आणि तरकारी मालाला सुद्धा हमीभाव द्यावा ही सरकारला विनंती आहे आमची.